नीट परीक्षेचा घोळ काही संपत नाहीये। पेपर फुटीनंतर आता नीट परीक्षेचा निकाल वादात सापडलाय। उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित मार्क आणि स्कोअर कार्डवरील मार्कमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केलाय। त्यामुळे आता नीटच्या निकालात घोळ आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। नीटची परीक्षा पुन्हा वादात। पेपर फुटीनंतर आता गुणांचा घोळ। उत्तरपत्रिका आणि स्कोअर कार्ड मध्ये तफावत। फायनल आन्सर डिक्लेअर केली त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे। पण जेव्हा एनटीएने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोअर कार्ड मध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे। नीट परीक्षेभोवतीचा वाद काही केल्या संपताना दिसत नाहीये। गेल्या वेळी पेपर फुटीच्या आरोपांनी गाजलेल्या या परीक्षेवर आता निकालाबाबतच गंभीर प्रश्न उपस्थित झाले। बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवर 522 गुण दिसत असताना अंतिम स्कोअर कार्डमध्ये केवळ 95 गुण दाखवण्यात आल्याचा आरोप केलाय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मी पेपरवरून जेव्हा स्कोअर काढला तेव्हा माझा स्कोर 522 बनत होता व ज्या टायमिंगला एनटीएने 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत जे OMR शीटसाठी पोर्टल ओपन केलं त्या पोर्टलनुसार माझी ही OMR शीट यानुसार माझा स्कोर 522 येत आहे। त्याच्यानंतर एनटीएने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर डिक्लेअर केली त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे। पण जेव्हा एनटीएने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोअर कार्ड मध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे। तर माझी एनटीएची ही नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्यावे। काही टेक्निकल ग्लिच किंवा टेक्निकल इश्यूमुळे जर काही झाला असेल तर याच्याकडे एनटीएने लक्ष द्यावे। विद्यार्थी आणि पालकांनी हा प्रकार तातडीने दुरुस्त करून देण्याची मागणी केलेली आहे। या अनपेक्षित निकालामुळे सोहम आणि त्याचे आई वडील धक्क्यामध्ये आहेत। एवढी मेहनत घेऊन निकालातील गोंधळामुळे आपल्या मुलाचं भविष्य खराब होईल या भीतीनं सोहमच्या वडिलांना अश्रू अनावर झाले। सावरायचं म्हणजे सर त्यांनी इतका अभ्यास केला, इतकी मेहनत केली, इतकी मेहनत करूनही असा निकाल आमच्या हाती आलाय। त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे म्हणजे हे होऊन गेलो की असं म्हणजे इतकी मेहनत करूनही असं का म्हणून तो तर इतका खचून गेलाय सर की असं तो म्हणजे मानसिकतेच्या ह्याच्यातच राहिला नव्हता सर। काल तर पूर्णपणे त्यांनी स्वतःला म्हणजे एकदम ह्याच्यात बसलेला होता सर। तो बाहेर येत नव्हता, कोणाशी संपर्क नव्हता। आमची एवढीच मागणी आता सरकारकडे, मुख्यमंत्र्याकडे की आमच्या मुलाला न्याय भेटावा। त्यांनी जी केलेली मेहनत आहे त्या मेहनतीला फक्त त्यांनी थोडं त्याच्याकडे बघावं आणि त्याची मागणी पूर्ण करावी। एवढाच आम्हाला फक्त न्याय पाहिजे। न्यायालयात धाव घेतली या प्रकरणात आता न्यायालयात आम्ही जाणारच आहोत आता, कारण अगोदर आम्ही थोडं प्रसार माध्यमाकडे हे केले, ईमेलवर पण त्यांच्या तक्रार केली काल सकाळपासून। ईमेलवरचा सुद्धा त्यांचा काही रिप्लाय आलेला नाही, काही नाही। या तफावतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी असून निकालात दुरुस्ती न झाल्यास न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा देण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्यानं एनटीए कडून या प्रकरणाचा लवकरात लवकर खुलासा होतो का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड।